दारू पिणारे महाराष्ट्रातलेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याच खिशातले पैसे काढायचे पुन्हा. यांचं धोरणच ते आहे ना, एकाच्या खिशावर दरोडा घालायचा आणि त्यातलेच थोडेफार काढून इकडं योजनेच्या रूपाने द्यायचे. त्यामुळं जो दारू पिणारा माणूस आहे किंवा मद्यपान करणारा माणूस आहे त्याला भुर्दंड म्हणजे त्या कुटुंबालाच भुर्दंड आहे. त्यामुळं हे वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत असा हा खेळ सुरू आहे. हा केविलवाना प्रयत्न सरकारची धडपड आहे. पण मला असं वाटतं ज्या गोष्टी अंथरून पाहून सरकारने सुद्धा पाय पसरले पाहिजे. तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणि आश्वासनं कशाला देताय? आम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणीसाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला 1,500 रुपये द्या, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि ती मतं घेण्यासाठी ती योजना आणली. त्याच्यामुळे तिजोरीवर ताण पडला. मग आता तिजोरीवर ताण पडला तर समजा तुम्ही दारू महाग केली, आम्ही काही त्याचं विरोधही करत नाही, समर्थनही करत नाही. ते दारू पिणारे लोक हे वेगळे असतात, त्याचा आमचा काही संबंध नाही. पण आमचं म्हणणं आहे की तिजोरीवर ताण आहे